सगळीकडे व्हॅलेंटाईन्स डेचं वातावरण आहे, तशी तयारी सुरू झाली आहे, बाजारपेठा सज्ज झाल्यात. अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीत असे काही लोक आहेत जे सिंगल आहेत, कारण प्रत्येकाला प्रेम होतं आणि प्रत्येकाचंच प्रेम सत्यात उतरतं किंवा प्रत्येकाचंच प्रेम सक्सेसफुल होतं असं नाही आहे. मात्र सिंगल लोकांनी या वेळेत कसं नैराश्यापासून लांब राहावं, स्वतःला कसं सांभाळावं या विषयावर आणि अर्थातच रिलेशनशिप्स, डिप्रेशन या गोडव्यात टेन्शन कसं येतं, डिप्रेशन कसं येतं, नैराश्य कसं येऊ शकतं या विषयावर आज बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिरीष दरक सर प्रयास या ऑर्गनायझेशनसोबत सध्या काम करतायत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचे एक्सपिरियन्स काय आहेत आतापर्यंतचे, तेही त्या आपल्यासोबत शेअर करणार आहेत. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं TV9 डिजिटलमध्ये. सर सुरुवातीला मला हा प्रश्न विचारायचा आहे की गोडवा असतो, रिलेशनशिप्स म्हटलं की प्रेम नातं इतकं सुंदर एक असं कॉम्बिनेशन असतं असं म्हणायला हरकत नाही आहे. अशा परिस्थितीत नैराश्य, डिप्रेशन, सुसायडल थॉट्स हे सगळं कसं येऊ शकतं? खरं तर नातेसंबंध म्हणलं की त्याचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहेच. आपण बऱ्याचदा विशेष करून तरुण वयामध्ये असं बघतो की नातेसंबंध त्याच्यामध्ये असणं, ब्रेकअप होणं किंवा पार्टनर हवा आहे पण पार्टनर न मिळणं, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे साहजिक असं त्यात जर आपल्या मनासारखं घडत नसेल तर त्यामुळे दुःख वाटणं, निराश वाटणं ही खूपच साहजिक गोष्ट आहे. फक्त बऱ्याचदा असं जाणवतं की बरेच जणं त्यामुळे मला डिप्रेशन आलं आहे असं म्हणतात आणि डिप्रेशन हा शब्द वापरला म्हणजे त्यांना डिप्रेशन आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप ज्या गोष्टी आवडायच्या त्या गोष्टी सलग 15 दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ कराव्याशा वाटत नाही आहेत किंवा त्यांना कशातच रस वाटत नाही आहे, स्वतःला ड्रॅग करायला लागतं आहे काही करायला, अशा जेव्हा गोष्टी होतात आणि सलग काळासाठी होतात तेव्हा आपण असं म्हणतो की नैराश्य किंवा डिप्रेशन आहे. पण एकंदरीत या गोष्टींमुळे दुःखी वाटणं, थोडाफार मनामध्ये काही गोष्टी जाणवणं हे अगदी साहजिक आहे. असं म्हणता येणार नाही की प्रेम संबंधांमुळे किंवा नातीसंबंधांमुळेच डिप्रेशन येतं. त्याची मुख्य कारणं काय असू शकतात आणि त्याची लक्षणं सुरुवातीला काय जाणवू शकतात? म्हणजे आपल्याला मेडिकल हेल्पची गरज आहे असं कधी वाटू शकतं? अगदी बरोबर आहे. प्रेमसंबंध किंवा नातेसंबंध हे काही एकच गोष्ट नाही आहे डिप्रेशनची. काही आजार पण असे आहेत की ज्यामुळे पण डिप्रेशन येऊ शकतं. म्हणजे अगदी कॉमन गोष्ट खूप लोकांना माहिती असते की आपल्या शरीरात B12 कमी झालं हे विटॅमिन, तर त्यामुळेही डिप्रेशनसारखं वाटू शकतं. पण आपण प्रामुख्याने जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी किंवा खूप जास्त प्रमाणावरती ताण, आपल्या मनात म्हणजे आपल्या अपेक्षा एक आहेत, आकांक्षा एक आहेत आणि आपल्याला त्या पद्धतीच्या गोष्टी करायला न मिळणं, यासारख्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला डिप्रेशन होण्यासाठीच्या कारणीभूत असलेल्या दिसतात. आणि त्यात नातेसंबंध हे मग ते कोणाबरोबरचे असो, घरच्या लोकांबरोबरचं नातेसंबंध असो, मित्रांबरोबरचे असो किंवा प्रेमातले संबंध असो, हा एक आयुष्यातला महत्त्वाचा आणि मोठा भाग प्रत्येकच माणसाचा असतो. त्यामध्ये अपेक्षा असतात, त्यामध्ये आपल्याला काही आपल्या इच्छा असतात, काही गोष्टी आपल्या पद्धतीने व्हाव्यात असं वाटत असतं. पण ह्याच्यामध्ये कुठेही जेव्हा अडचण येते तेव्हा त्यातनं ताण निर्माण होतो आणि जेव्हा तो ताण येतो तेव्हा जर आपण तो मोकळा नाही केला, आपण जर बोलू शकलो नाही त्याबद्दल, तर बराच काळ जेव्हा तो ताण राहतो तेव्हा काही जणांमध्ये असं होऊ शकतं की त्याचं रूपांतर हे क्लिनिकल डिप्रेशन किंवा डिप्रेशनची अशी अवस्था जिथे काहीतरी मदत घेण्याची गरज आहे, डॉक्टरांकडनं किंवा इतर तज्ज्ञांकडनं मदत घेण्याची गरज आहे, या परिस्थितीपर्यंत ते जाऊ शकतं. सध्या रिलेशनशिप्स म्हटलं तर सिरियस रिलेशनशिप, कॅज्युअल रिलेशनशिप्स असे विविध प्रकार त्यात आहेत. तर कॅज्युअल रिलेशनशिप्स नक्की काय आहेत आणि त्याचा कसा घातक परिणाम आपल्या लाईफस्टाईलवर होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत, त्याबद्दल काय सांग? कॅज्युअल म्हणलं की ते घातक आहे किंवा घातक असू शकतं असं बऱ्याचदा वाटतं. पण या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी असं सांगेन की कुठलंही नातं जेव्हा आपण म्हणतो किंवा कुठलीही रिलेशनशिप आपण म्हणतो तर बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की 3 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. एक म्हणजे आपली इमोशनल अटॅचमेंट किती आहे,
दुसरं म्हणजे कमिटमेंट आपल्याला किती वाटते आहे किंवा प्रतिबद्ध आहोत आपण त्या नात्यासाठी. म्हणजे ते फक्त लग्नाचीच कमिटमेंट असं नाही, पण त्या व्यक्तीबरोबरची कमिटमेंट आपल्याला किती वाटते आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये इंटिमसी आहे का, त्याच्यामध्ये जवळीक आहे. सो कुठलंही नातं प्रत्येक व्यक्ती ह्याच्यातल्या किती गोष्टी आहेत त्याच्यानुसार त्याला कुठलं नाव द्यायचं ह्याच्याकडे त्या नावाकडे त्या पद्धतीने बघू शकतं. सो ज्याला एखादा व्यक्ती कॅज्युअल म्हणेल त्याला दुसरा व्यक्ती फ्रेंड्स विथ बेनिफिट म्हणू शकतं, अजून काही म्हणू शकतं. सो ह्या ज्या बाउंड्रीज आहेत, ह्या ज्या त्याच्या चौकटी आहेत, त्या इतक्या आपल्याला हार्ड अँड फास्ट आहेत असं म्हणता येणार नाही. पण तरी आपण जे नाव देतो नात्याला, त्या नावाचा नक्कीच आपल्या वागण्यावरती किंवा त्या नात्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरती नक्कीच त्याचा परिणाम होतो. आणि बऱ्याचदा असं जाणवतं, आम्ही जो अभ्यास केला तरुण लोकांबरोबर, त्यातही जेव्हा लोक म्हणतात की हे आमचं नातं कॅज्युअल होतं, तेव्हा एक गोष्ट नक्की जाणवते की त्याच्यामध्ये कमिटमेंट नाही आहे, की मला हे ह्याच व्यक्तीबरोबर फक्त राहायचं आहे आणि दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीबरोबर मला नातं नको आहे, अशा पद्धतीची कमिटमेंट त्या ह्याच्याकडे नसते. त्याच्यामध्ये काही जणांमध्ये त्याच्यामध्ये इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असू शकते, काही जणांमध्ये नसू शकते. काही जणांमध्ये नातं सुरू होतं तेव्हा ते कॅज्युअल आहे असं त्यांना वाटतं, पण जसं जसं नातं पुढे जातं तसं ते सिरियसही होऊ शकतं. सो ही एक प्रोसेस असते त्या नात्याकडे बघण्याचा, त्यांच्या दृष्टिकोनातली, त्याला काय नाव द्यायचं आहे ह्याच्याबद्दलची. पण साधारण आपण जेव्हा कॅज्युअल असं म्हणतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की त्यात कमिटमेंट फारशी, त्यांना त्या टप्प्याला तरी ती कमिटमेंट द्यायची नाही आहे असं आपल्याला वाटतं. त्यामुळे दुसरा जो भाग आहे त्या प्रश्नाचा की त्याचा घातक परिणाम, तर खरं तर कुठल्याही नात्याचा, मग तो कॅज्युअल असो, सिरियस असो, फ्रेंड्स विथ बेनिफिट असो किंवा ओपन किंवा लग्नाचंही नातं आपण म्हटलं मॅरिड, तरी कुठल्याही नात्याचा घातक परिणाम हा होऊ शकतो जर आपण त्या नात्याला काय पद्धतीने बघतो आहे आणि त्याची पूर्ण समज, त्याची पूर्ण जाणीव आपल्याला आहे का. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा असतात की जे कुठलं नातं आपलं आहे त्या नात्यामध्ये पूर्णपणे पारदर्शता आहे का. म्हणजे मला जे वाटतं आहे तेच माझ्या पार्टनरला मी सांगितलं आहे का. मी माझ्या मनात कॅज्युअल असं आहे पण मी माझ्या पार्टनरला सिरियसच आहे असं भास करून देतो आहे, किंवा माझी आहे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट तुझ्यामध्ये असंच सांगतो आहे. असं असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये एक असिमेट्री तयार होते, त्याच्यामध्ये एक इम्बॅलन्स तयार होतो आणि त्या इम्बॅलन्सचा त्रास होत असतो. तो कॅज्युअल आहे म्हणून होतो आहे किंवा सिरियस आहे म्हणून नाही, तर त्याच्यामध्ये एक इक्वॅलिटी नाही आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे समोरच्याची कन्सेंट, माझी स्वतःची कन्सेंट आहे का, पारदर्शता आहे का, ह्या गोष्टी जर त्याच्यामध्ये असतील तर कुठल्याही पद्धतीचं नातं असेल तर त्याचा त्रास किंवा त्याचा काय शब्द वापरला तुम्ही तो तसा निगेटिव्ह इम्पॅक्ट, घातक परिणाम होणार. सध्या ब्रेकअप्समुळे सुसायडल थॉट्स येणं किंवा सेल्फ हार्म करणं, एवढंच नाही तर समोरच्या व्यक्तीला, जो व्यक्ती आपल्याला सोडून गेला त्याला हार्म करणं, ही टेंडन्सी वाढलेली आहे आणि अशा अनेक गोष्टी आपण आपल्या कानावरही येतात. अशा वेळेला स्वतःला कसं सांभाळावं, अशा वेळेला स्वतःला कसं, स्वतःची समजूत कशी घालावी की नाही हे चुकीचं आहे, किंवा अशा वेळी काउन्सिलरकडे जाणं गरजेचं आहे का. पहिलं म्हणजे ही टेंडन्सी वाढली आहे का हे आपल्याला खरंच सांगणं खूप अवघड आहे. कदाचित पुरुषसत्ताक संस्कृती आपली असल्यामुळे त्या पद्धतीची इक्वॅलिटी आपल्या समाजात कधीच नव्हती. आत्ता सोशल मीडिया आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे कदाचित काही गोष्टी आपल्या खूप पटकन कानावर पडतात, खूप डोळ्यासमोर येतात, म्हणून असा एक भास होऊ शकतो की ही प्रवृत्ती खूप वाढली आहे. पण तो एक वेगळा विषय आहे की खरंच हे वाढलं आहे का खरंच हा भाग होताच आणि आहेच आपल्याकडे. दुसरा भाग त्याच्यातला म्हणजे आपल्याकडे शाळांमध्ये किंवा घरामध्ये वाढत असताना आपल्या ज्या काही भावना असतात, आपल्याला जे लोकांबद्दल वाटतं, प्रेम, दुसऱ्या माणसाचे अधिकार, ह्या कुठल्याच गोष्टींबद्दल कुठल्याच पद्धतीचा संवाद होत नाही. आणि ही गोष्ट शिकल्याशिवाय समजणं किंवा
अनुभव घेतल्याशिवाय किंवा संवादाशिवाय कळणं अशी नाही आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण शिकवतो, सांगतो मुलांना इथे कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे. पण यासारखी कुठलीच गोष्ट आपण सांगत नाही, कारण विनाकारण असं वाटतं लोकांना की ह्या गोष्टींबद्दल सांगितलं तर ते अजूनच वेगळ्या मार्गाला जातील, वाया जातील वगैरे वगैरे. पण असं जगभरातल्या संशोधनातनं अनुभवातनं आपल्याला कळतं की एक सकारात्मक संवाद मुलांबरोबर करणं, तो जर करत आलेला असेल तर ह्यासारख्या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. कारण त्यांना समजतं, त्यांना आपण कोण आहोत, आपल्या भावना काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, समोरच्या व्यक्तीचे अधिकार काय आहेत, या सगळ्या गोष्टींची जाणीव येते. आणि ती जाणीव असेल तर आपल्याला समजू शकतं की आपण जे करतो आहे, म्हणजे ब्रेकअप झाला तर आपण समोरच्याला अब्यूज करतो आहे का, समोरच्याला त्रास देतो आहे का, त्याचे हक्क डावलतो आहे का, ह्या गोष्टीची जाणीवसुद्धा त्यातनं निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की लहानपणापासून या सगळ्या गोष्टींवरती एक सकारात्मक संवाद त्याच्यामध्ये व्हायला हवा आहे. सर, जेव्हा आपण संवादाबद्दल बोलतो तेव्हा ते कुठेही जजमेंटल नसावं तो संवाद, हे नेहमीच आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. आणि आपण जवळच्या व्यक्तीजवळ तेवढं ओपन अप होऊ शकत नाही. अशा वेळी काउन्सिलर, अशा वेळी कन्सल्टंट यांची गरज भासते. मात्र असे काही ग्रुप्स आहेत का जे कमी पैशांमध्ये किंवा युवकांपर्यंत, यूथपर्यंत जास्त लवकर पोहोचू शकतील, त्यांना हेल्प हवी असेल तर ते पोहोचू शकतील? हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडे ह्या पद्धतीच्या जागा असणं, जिथे तरुणांना त्यांना जे वाटतं आहे हे सांगता येऊ शकेल आणि त्याबद्दल त्यांना कोणीही जज करणार नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे यासारख्या खूप कमी जागा उपलब्ध आहेत. ऑफकोर्स शहरांमध्ये काउन्सिलर्स आहेत, थेरपिस्ट आहेत, त्यांचं पूर्वीपेक्षा आत्ता त्यांचं प्रमाणही वाढताना आपल्याला दिसतं आहे. कोविडच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी काउन्सिलिंग सुरू केलं आहे किंवा जी काही मदत त्यांना करता येते मानसिक दृष्ट्या लोकांना, ती करायला सुरू केली आहे. पण तरी मी म्हणेन की त्यामध्ये लैंगिकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक भावना घेऊन बोलणं हे अजूनही आपल्याकडे खूप दुर्मिळ आहे. पण नक्कीच काही गट असे आहेत जे याबद्दल प्रयत्न करत आहेत. त्यांना असं वाटतं आहे की हे व्हावं, हे असावं. म्हणजे पुण्यामध्ये एक ग्रुप आहे, कनेक्टिंग NGO म्हणून, कॅम्पमध्ये त्यांचं ऑफिस आहे. ते सुसाईड प्रिव्हेन्शन, सेल्फ हार्म याच्याबद्दल काम करत आहेत. मुंबईमध्ये एक हेल्पलाईन आहे iCall नावाची, तिथे लोक बोलू शकतात, ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. इनफॅक्ट प्रयासनीसुद्धा, म्हणजे आम्ही पण 1-1.5 वर्षापासून एक प्रकल्प राबवतो आहे. तो सुरू करण्याच्या मागे हेच कारण होतं की आम्ही जो अभ्यास केला यूथ इन ट्रान्झिशन, त्याच्यामध्ये जेव्हा तरुण लोक आमच्याशी बोलत होती तेव्हा असं लक्षात आलं की बरेच जण आम्हाला असं म्हणले की ह्यासारख्या गोष्टी, म्हणजे लहानपणी झालेला अब्यूज असेल किंवा नात्यामधल्या काही गोष्टी असतील, या गोष्टी मी आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्या तरी समोर मांडतो आहे आणि ते बोलल्यानेसुद्धा मला खूप बरं वाटतं आहे. असं जेव्हा आम्हाला त्या अभ्यासात अनुभव आला तेव्हा आम्ही असा विचार केला की या पद्धतीचा एक प्रकल्प आपण राबवून बघायला पाहिजे, ज्याला आम्ही नेस्ट फॉर यूथ असं नाव दिलं आहे. नॉन जजमेंटल, एम्पॉवरिंग, सेल्फ रिफ्लेक्टिव्ह टेक्नॉलॉजी असिस्टेड स्पेसेस फॉर यंग पीपल. ह्याच नावाचा फेसबुक पेज पण आहे, नेस्ट फॉर यूथ. तिथे तो नंबर पण आहे जिथे फोन करून अपॉइंटमेंट घेता येईल. ट्रेंड काउन्सिलर्स आहेत, त्यांच्याशी बोलता येईल आणि हे बोलणं पूर्णपणे गोपनीय असतं आणि ते पूर्णपणे फ्री पण आहे. कारण त्याची खूप गरज आहे. नाहीतर आपण फक्त ज्यांच्याकडे काही रिसोर्सेस आहेत त्याच लोकांना काही काउन्सिलर्स, थेरपिस्ट हे अवेलेबल होऊ शकतील. सो असे आहेत. पण हा एक खूपच छोट्या पातळीवरचा प्रयत्न आहे. असे खूप प्रयत्न होणं आणि इनफॅक्ट सरकारी पातळीवरती पण या पद्धतीने काही सुविधा असणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा सुसायडल थॉट्स येतात किंवा जेव्हा सेल्फ हार्म करायची इच्छा होते तेव्हा आपलं माइंड आपल्या हातात नसतं असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यावेळी फर्स्ट एड काय ठरू शकतं की स्वतःला कसं सांभाळायचं आहे, स्वतःला कसं थांबवायचं आहे? कारण आपल्या आजूबाजूला साहजिकच प्रत्येक वेळी कोणीतरी असेल हे शक्य नाही आहे. अशावेळी त्या व्यक्तीनं कसं बिहेव करणं गरजेचं असतं? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पण मला असं वाटतं की
फर्स्ट एडबद्दल तर आपण बोलूच या, पण जर असं लक्षात येत असेल की स्वतःला इजा करून घ्यायची आहे किंवा सेल्फ हार्म करायचा आहे, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कदाचित खूप डीप रूटेड काहीतरी हर्ट, पेन किंवा त्या भावना असू शकतील, ज्याच्यासाठी मदत घेतली तर कदाचित ते, म्हणजे काउन्सिलर्स असतील, थेरपिस्ट असतील, त्यांची मदत घेतली तर त्यातनं बाहेर पडता येऊ शकतं. पण अगदी फर्स्ट एड या पातळीवरती जर बघायचं असेल तर सगळ्यात आधी हे ॲक्सेप्ट करणं की आपल्याला हा त्रास होतो आहे. काही जणांना तो होऊ शकतो. त्याच्यामध्ये एक आपल्याकडे खूप अशी मिथ आहे की जी लोक सेल्फ हार्म करतात किंवा इजा करून घेतात, तर ते हे अटेन्शन सीक करण्यासाठी करतायत आणि त्यामुळे त्यांना वेड्यासारखं काहीतरी करू नको, असं करू नको, असं पटकन बोलणं किंवा इग्नोर करणं, अशी एक खूप त्याच्यातनं होते. हे अजिबात नाही करायला पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःला त्रास करून घेतो आहे किंवा हार्म करतो आहे, तर याचा अर्थ असा असतो की कदाचित आयुष्यात तो खूप नम झाला आहे, त्याला कुठल्याच गोष्टींची जाणीव होत नाही आहे किंवा कुठेतरी खूप डीप इमोशनल पेन आहे, ज्याच्यासाठी म्हणून तो एक वेगळं पेन क्रिएट करतो आहे टू फील दॅट लाईफ किंवा ते जिवंतपणा जाणवण्यासाठी. सो डेफिनेटली कॉम्प्लेक्स इश्यूजशी डील करत असतो तो व्यक्ती. जेव्हा त्या व्यक्तीला असं लक्षात येतं की आपण हे करू शकतो, जर आपण खूप जास्त रागात आहोत, त्रासात आहोत, तर आपण स्वतःला हार्म करू शकतो असं जर वाटत असेल, तर पहिले हे ॲक्सेप्ट करावं की असं होऊ शकतं माझ्याकडनं. दुसरी गोष्ट, त्या सिच्युएशनमधनं बाहेर कसं पडता येईल, म्हणजे शक्यतोवर एकटं न राहणं किंवा काही शार्प इन्स्ट्रुमेंट्स असतील, काही गोष्टी असतील ज्याच्यामुळे आपण हार्म करून घेऊ शकतो, त्या आजूबाजूला नसतील हे बघणं. ह्या झाल्या फर्स्ट एड असलेल्या गोष्टी. आणि त्याचबरोबरीने त्या पद्धतीने जर आपल्याला फिलिंग झाल्या एखाद्या, म्हणजे आपले ट्रिगर्स काय आहेत हे आपल्याला जर समजलं की नेमका कुठल्या पद्धतीचा त्रास किंवा कुठला विषय असा आहे जो आल्यानंतर खूप जास्त या पद्धतीने दुःख होतं आणि अशी भावना होते, हे जर समजलेलं असेल तर एकतर त्या पद्धतीच्या गोष्टी अवॉइड करता येऊ शकतात किंवा त्या ट्रिगर आल्या तर त्यालाच आपल्या आयुष्यात काही अशा गोष्टी आहेत का की ज्यामुळे आपल्याला खूप जास्त आनंद मिळू शकतो. मग ते पेंटिंग असेल, सिंगिंग असेल, गाणं ऐकणं असेल, खेळणं असेल, जे काही असेल ते पण जर आधी शोधून ठेवलेलं असेल, माहिती असेल, तर त्यासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा एंगेज करता येऊ शकतं. आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे प्रोफेशनल मदतही त्याच्यासाठी घ्यावी. सध्या रिलेशनशिप्स म्हटलं की शो ऑफ जास्त होतोय, म्हणजे मी सिंगल आहे, मी कमिटेड आहे, हे एक स्टेटस झालं आहे आणि हे स्वतःपेक्षा जास्त मला असं वाटतं लोकांना दाखवण्यासाठीही कुठेतरी आहे. सो अशा सिच्युएशनमध्ये मुलांनी कसं स्वतःला सांभाळावं, किंवा मध्यंतरी प्रयासचा जो तुमचा रिपोर्ट आहे तो मी वाचला, त्यातही अशा काही केसेस मला जाणवल्या. सो त्याबद्दल काय सांगा? हो, मी थोडंसं त्या अभ्यासाबद्दल सांगतो. यूथ इन ट्रान्झिशन नावाचा अभ्यास आम्ही 3 वर्षापूर्वी सुरू केला. तो सुरू करण्याच्या मागे भावना हीच होती की ज्या पद्धतीने समाजात आपल्याला बदल घडताना दिसत आहेत, म्हणजे खूप सारे तरुण लोक शहराकडे येत आहेत शिकण्यासाठी, कामासाठी, खूप जास्त वेळ एकटे ते घालवत आहेत फॅमिलीपासून. ज्या पद्धतीने आपल्याला असं दिसतं आहे की टेक्नॉलॉजी पण ज्या प्रमाणात बदलती, आता प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे, इंटरनेट आहे, वेगवेगळे ॲप्स आहेत ज्याच्यातनं ते एकमेकांना कनेक्ट होऊ शकतात. सो ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांच्या लैंगिकतेवरती, त्यांच्या भावनांवरती, नातेसंबंधांवरती काय परिणाम होतो आहे आणि ते या सगळ्या फेजमधनं जाताना काय पद्धतीचे निर्णय घेत आहेत हे समजून घेण्यासाठीचा तो यूथ इन ट्रान्झिशन स्टडी होता, जिथे आम्ही अविवाहित 1240 तरुण तरुणींशी बोललो, सविस्तर बोललो, 1 ते 1.5 तास चर्चा प्रत्येकांशी करून त्यांचा पूर्ण आयुष्यातला प्रवास समजून घेतला. आणि त्याचा रिपोर्ट नुकताच कालच पब्लिश झाला आहे. तर त्या अभ्यासातनं आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण लैंगिकतेबद्दल बोलतो तेव्हा असं वाटतं की मग कोणीतरी पार्टनर असेल तरच मग सेक्शुॲलिटीबद्दल बोलायला पाहिजे. पण एकटा माणूस असेल, म्हणजे पार्टनर नाही आहे, पण तरीही लैंगिकता खूप महत्त्वाची आहे आयुष्यात. मला माझ्याबद्दल कम्फर्टेबल वाटतं का, मला सेल्फ इमेजबद्दलचे काही इश्यूज आहेत का, मला कॉन्फिडंट वाटतं का 4 गोष्टी करण्यासाठी,
मला आयुष्यात किती इतर गोष्टी कुठल्या आवडतात कुठल्या नाही, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या लैंगिकतेचा भाग असतो आणि तो समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे त्या अभ्यासातनं आम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आत्ता डिस्कस करतो आहे की लैंगिकतेचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम आहे किंवा नातेसंबंधांमध्ये होणाऱ्या त्रासाचा किंवा अब्यूजचा कसा परिणाम होऊ शकतो किंवा लहानपणी झालेल्या अब्युझिव्ह एक्सपिरियन्सेसचा पुढच्या डिसिजन्सवरती काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तो अभ्यास केल्यानंतर मी एक नक्की असं सांगीन की हल्ली आपण तरुण मुलं किंवा आत्ताची पिढी असं म्हणलं की लोकांच्या पुढे जी एक संकल्पना निर्माण होते की मग मोबाईलमध्ये व्यस्त असलेले स्वकेंद्रित इंटरनेटवरती कायम असलेली तरुण पिढी जी काय कुठल्याही उपयोगाची नाही आहे. पण आम्ही जेव्हा 1240 मुलामुलींशी बोललो, सविस्तर बोललो, तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार त्या जबाबदारीनी स्वतःला काय हवं आहे, घरच्या लोकांना काय हवं आहे, मला काय शक्य आहे काय नाही आहे, या प्रवासातनं जात आहे आणि त्या जबाबदारीनी ते निर्णय घेत आहे. सो आय थिंक हे या पद्धतीचं पिक्चर तरुण बद्दलचं करणं हेही बरोबर नाही. आपण ती एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर त्यांना कुठे कुठे गरज लागू शकते आणि काय आपण मदत करू शकतो, त्यांचं आयुष्य त्यांनी एक सक्षम पद्धतीने जगण्यासाठी ह्याच्याकडे बघू शकतो. जशी आपण सुरुवात केली की सध्या अशी सिच्युएशन आहे, व्हॅलेंटाईन्स वीक, व्हॅलेंटाईन्स डे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती सुरू आहेत. अशा सिच्युएशनमध्ये स्वतःला कसं सांभाळावं, कसं शांत करावं, कसं स्वतःवर प्रेम करणं आधी शिकावं, याबद्दल काय सांगा? हो, खरं तर फार अस्वस्थ होण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे पार्टनर असो नसो, रिलेशनशिपमध्ये असो, त्यामुळे अस्वस्थतेचा काही फार मुद्दा नाही आहे, त्यामुळे सांभाळण्याचाही काही मुद्दा नाही आहे. साहजिक आहे, काही लोकांना असं वाटू शकतं की मलाही पार्टनर हवा आहे, आज नाही आहे, कदाचित नंतर मिळू शकेल, कदाचित मिळणारसुद्धा नाही, पण तरी आपण जे आहोत जसे आहोत त्याबद्दल कम्फर्टेबल असणं आणि जे काही आपण काही प्रिन्सिपल्सबद्दल बोलत होतो की आपण स्वतःवरती पण जबरदस्ती न करणं, आपल्यामुळे इतरांवरतीही काही त्रास होत नाही आहे ना, ह्या गोष्टींकडे बघणं. आणि आयुष्यात ही एकच गोष्ट नसते, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या महत्त्वाच्या असतात, त्याही महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यात. एक्सप्लोअर करणं, एन्जॉय करणं, ह्या गोष्टी अगदीच इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्हाला पार्टनर आहे किंवा नाही या महत्त्वाच्या आहेत. तर सध्याची परिस्थिती, रिलेशनशिप्स आणि त्याभोवती फिरणारे समज गैरसमज याबद्दल आज आपण बोललोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित पिसेसह विशाखा निकम, TV9 मराठी.